नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, मुख्यमंत्री मन्नुयर काथू मन्नुयर कप्पोम ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तमिळनाडू। जून 2024 मध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री मन्नुयर काथू मन्नुयर कप्पोम ही योजना सुरू केली। या योजनेचा उद्देश बघा काय आहे, तर मातीचे आरोग्य सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेअंतर्गत हिरवळीच्या खताच्या वापराद्वारे जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च केले जातील। तर या योजनेवर एकूण 206 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। तर बघा, जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी 20 कोटी रुपये आणि एकूण योजनेसाठी 206 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। योजनेच्या पहिल्या टप्प्यात 2024-25 मध्ये हिरव्या खताच्या बियाण्यांचे वाटप केले जाईल। तर मातीचे जतन करून आणि सूक्ष्मजीवांचे संरक्षण करून जमिनीतील पोषक घटक वाढवले जातील। तर हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे की मातीचे आरोग्य सुधारणे। आणि ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे, तर तमिळनाडू या राज्याने सुरू केलेली आहे। मुख्यमंत्री मन्नुयर काथू मन्नुयर कप्पोम ही योजना मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी। नेक्स्ट आहे, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर प्रमोद कुमार मिश्रा। 10 जून 2024 पासून माजी IAS अधिकारी डॉक्टर प्रमोद कुमार मिश्रा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे। कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने डॉक्टर मिश्रा यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे। ते 1971च्या ओडिशा बॅचचे IAS अधिकारी आहेत, ते निवृत्त अधिकारी आहेत सध्या। ते 2008 मध्ये निवृत्त झाले। 2019 मध्ये पहिल्यांदा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव झाले। तर 2014 ते 19 मध्ये त्यांनी पंतप्रधानांचे अतिरिक्त प्रधान सचिव म्हणून काम केले। तर बघा, डॉक्टर प्रमोद कुमार मिश्रा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर या इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक आहे 129वा। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जून 2024 मध्ये ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जाहीर केलेला आहे। बघा, कोणी जाहीर केलेला आहे, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने केलेला आहे जून 2024 मध्ये। या इंडेक्सनुसार भारत 129व्या स्थानावर घसरला आहे। भारत हा आर्थिक समतेचा सर्वात खालचा स्तर असलेल्या देशांपैकी एक आहे। तर बघा, या निर्देशांकानुसार माध्यमिक शिक्षणामध्ये नाव नोंदणीच्या बाबतीत भारताने सर्वोत्कृष्ट लैंगिक समानता दर्शवली। महिलांच्या राजकीय सशक्तीकरणाच्या बाबतीत भारत 65व्या क्रमांकावर आहे। तर 2024 मध्ये भारताने 64.1% लिंगांतर कमी केले आहे। शैक्षणिक प्राप्ती आणि राजकीय सक्षमीकरण या मापदंडामध्ये घट झाल्यामुळे भारताचे स्थान 127व्या क्रमांकावरून 129व्या स्थानावर घसरले आहे। आर्थिक सहभाग आणि संधी पॅरामीटर स्कोअर सुधारलेले आहेत। या निर्देशांकात एकूण 146 देशांचा समावेश करण्यात आला। आइसलँडने आपले अव्वल स्थान कायम राखलेले आहे। म्हणजेच ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये प्रथम स्थानावरती आहे आइसलँड हा देश। तर भारताच्या शेजारी देश बांगलादेश 99व्या स्थानावर, चीन 106व्या, नेपाळ 117व्या, श्रीलंका 122व्या, भूतान 124व्या आणि पाकिस्तान 145व्या क्रमांकावर आहे। नेक्स्ट आहे, उत्तराखंडच्या जोशीमठचे नवीन नाव काय आहे? तर याचे नवीन नाव आहे जोशीमठ। जून 2024 मध्ये केंद्र सरकारने उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जोशीमठचे नाव बदलण्यास मान्यता दिली आहे। तर आता जोशीमठ हे प्राचीन नावाने ओळखले जाईल। जोशीमठ हे बद्रीनाथ धामचे प्रवेशद्वार मानले जाते। तसेच नैनिताल जिल्ह्यातील कोशाकुटोली तहसीलचे कैची धाम असे नामकरण करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच सोर्स कोड माय बिगिनिंग्स या आत्मचरित्राचे कोणी अनावरण केले? तर बिल गेट्स यांनी अनावरण केलेले आहे। जून 2024 मध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी सोर्स कोड माय बिगिनिंग्स या त्यांच्या आत्मचरित्राचे अनावरण केले। हे जगातील सर्वात प्रभावशाली तंत्रज्ञान प्रवर्तकांचे जीवन आणि अनुभवांना आकार देण्यास मदत करेल। नेक्स्ट आहे, भारतीय कला आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने कोणासोबत करार केला आहे? तर याचे उत्तर आहे संसद टीव्ही।
जून 2024 मध्ये भारतीय कला आणि संस्कृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स आणि संसद टीव्ही यांनी महत्त्वपूर्ण करार केला आहे। या करारानुसार IGNCA द्वारे निर्मित कार्यक्रम संसद टीव्हीवर प्रसारित केले जातील आणि संसद टीव्हीला IGNCAच्या सांस्कृतिक संग्रहालयातील सामग्री देखील उपलब्ध असेल। IGNCAच्या वतीने डॉक्टर सचिदानंद जोशी आणि संसद टीव्हीचे CEO रजत पुन्हानी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या। तर बघा, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स ही केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे आणि ही संस्था नवी दिल्ली या ठिकाणी आहे। तर बघा, भारतीय कला आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने संसद टीव्ही सोबत करार केलेला आहे। नेक्स्ट आहे, भारताच्या कोणी पोर्टलँड ट्रॅकवर पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे गुलबीर सिंग। ॲथलेटिक्समध्ये भारताच्या गुलबीर सिंगने पोर्टलँड US येथे पोर्टलँड ट्रॅकवर पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले आहे। तो पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीत सर्वात वेगवान भारतीय ठरला। गुलबीरने 13 मिनिटे 18.92 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम नोंदवून मागील वर्षी अविनाश साबळे यांनी नोंदवलेला 13 मिनिटे 19.30 सेकंदांचा विक्रम मागे टाकलेला आहे। तर नवीन विक्रम काय केलेला आहे बघा गुलबीर सिंग यांनी, तर 5000 मीटर ही शर्यत 13 मिनिटे आणि 18.92 सेकंदमध्ये कंप्लीट केलेली आहे। अमेरिकेच्या डायलन जेकब्सने सुवर्ण तर त्याचा देशबांधव एरिक व्हॅन डे रेल्सने कांस्य पदक जिंकले। या कामगिरीसह गुलबीरने आता 10000 मीटर आणि 5000 मीटर या दोन्ही शर्यतींमध्ये राष्ट्रीय विक्रम केले आहेत। नेक्स्ट आहे, कोणत्या राज्यात PM श्री पर्यटन हवाई सेवा सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश। जून 2024 मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी टुरिझम कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी पंतप्रधान श्री पर्यटन हवाई सेवा सुरू केली आहे। राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भोपाळ ते जबलपूर या पहिल्या विमानाचे उद्घाटन करण्यात आले। भोपाळ विमानतळावरील तिकीट बुकिंग काउंटरचे उद्घाटनही डॉक्टर यादव यांनी केलेले आहे। भोपाळ, इंदोर, जबलपूर, रेवा, उज्जैन, ग्वाल्हेर आणि सिंगरौली आणि खजुराहो यासह 8 शहरे या विमानसेवेने जोडली गेली आहेत। तर मध्य प्रदेश या राज्यात PM श्री पर्यटन हवाई सेवा सुरू करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, खीर भवानी मेळा कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आयोजित केला जातो? तर जम्मू काश्मीर। काश्मीर खोऱ्यातील गंदरबल जिल्ह्यातील खीर भवानी मंदिरात 14 जून 2024 रोजी जम्मू काश्मीरमध्ये खीर भवानी मेळा आयोजित करण्यात आला। ज्येष्ठ अष्टमीला वार्षिक उत्सव भरतो। तर खीर भवानी मेळा हा काश्मीरी पंडितांचा सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे। काश्मीरी पंडितांनी 1990च्या दशकात दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या विविध भागात स्थलांतर केले होते। तर या उत्सवाच्या निमित्ताने भारतातील काश्मीरी पंडित एकत्र जमा होतात किंवा एकत्र येतात। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या अंतराळ संस्थेने मंगळावर बर्फ शोधला आहे? तर युरोपियन स्पेस एजन्सीने शोधलेला आहे। जून 2024 मध्ये युरोपियन स्पेस एजन्सीच्या एक्सोमार्स आणि मार्स एक्सप्रेस मिशनने मंगळावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचे शोधून काढले आहे। मंगळाच्या विषुववृत्ताजवळ बर्फाचे अस्तित्व प्रथमच आढळून आले आहे। संशोधनानुसार हे बर्फाचे तुकडे सूर्योदयाच्या आसपास काही तास राहतात, त्यानंतर सूर्यप्रकाशात त्यांची वाफ होते। मंगळावरील बर्फाचे हे प्रमाण सुमारे 60 ऑलिम्पिक जलतरण तलावांच्या समतुल्य आहे। 2007 मध्ये पहिल्यांदा मंगळावर पाण्याचा शोध लागला होता। नेक्स्ट आहे, 2024 ऑस्कर अकॅडमी गोल्ड रायझिंग कार्यक्रमासाठी कोणाची निवड झाली आहे? तर नेत्रा गुरुराज यांची निवड झालेली आहे। बंगळुरू येथील डायनॅमिक सिनेमॅटोग्राफर नेत्रा गुरुराज यांची 2024च्या प्रतिष्ठित ऑस्कर अकॅडमी गोल्ड रायझिंग कार्यक्रमासाठी निवड झाली आहे। हा सन्मान तिला जागतिक स्तरावर सर्वात आशादायक तरुण चित्रपट निर्माते आणि सिनेमॅटोग्राफरमध्ये स्थान देतो। नेत्रा गुरुराज सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहेत। न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी लॉस एंजेलिसमधून सिनेमॅटोग्राफीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवून त्यांनी लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती डिझाईनमध्ये काम केले आहे। नेक्स्ट आहे, कंपनीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणी लॅब 45 AI प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे? तर विप्रोने केलेले आहे। जून 2024 मध्ये विप्रोने त्यांचे लॅब 45 आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे। हे उत्पादक AI, मशीन लर्निंग आणि सखोल शिक्षण तंत्रज्ञानाचा लाभ देते, ज्यामुळे कंपन्यांना कार्यक्षमता वाढवण्यात, व्यवसाय कार्य बदलण्यात आणि उद्योग विशिष्ट समाधाने सक्षम करण्यास मदत करते।
लॅब 45 ही विप्रोची इनोव्हेशन लॅब आहे आणि लॅब 45 AI प्लॅटफॉर्म सर्व विप्रो कर्मचारी आणि ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. लॅब 45 AI प्लॅटफॉर्म सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस मॉडेलवर चालतो आणि आघाडीच्या प्रदात्यांच्या तसेच कस्टम डीप लर्निंग आणि इतर मॉडेल्सकडून विविध अत्याधुनिक लार्ज लँग्वेज मॉडेल्सला समर्थन देतो. नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्रांच्या मते 2023 ते मे 2024 पर्यंत किती लोक विस्थापित झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे 120 दशलक्ष. संयुक्त राष्ट्रांच्या मते 2023च्या सुरुवातीपासून ते मे 2024 पर्यंत जगभरात 120 दशलक्ष लोक जबरदस्तीने विस्थापित परिस्थितीत जगत आहेत. विस्थापित लोकांना छळ, संघर्ष, हिंसाचार, मानवी हक्कांचे उल्लंघन इत्यादी गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. म्यानमार, अफगाणिस्तान, युक्रेन, पॅलेस्टाईन, कांगो, सोमालिया, हैती, सिरिया आणि अर्मेनिया हे देश आहेत जिथे लोक संघर्ष आणि हिंसाचारामुळे विस्थापित होत आहेत. नेक्स्ट आहे बांगलादेशचे नवे लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर लेफ्टनंट जनरल वाकर उज इमान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा, ते 23 जून 2024 रोजी 3 वर्षांसाठी पदभार स्वीकारतील. ते सध्या बांगलादेश लष्कराचे चीफ ऑफ जनरल स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. ते जनरल SM शफीउद्दीन अहमद यांची जागा घेतील. तर 1985 मध्ये वाकरुज्जमान यांना इन्फंट्री कॉर्प्स ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले. बांगलादेश नॅशनल अथॉरिटी फॉर केमिकल वेपन्स कन्व्हेन्शनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी नेतृत्व केले आहे. तर बघा, बांगलादेशचे नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल वाकर उज झमान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे वर्ल्ड ॲथलेटिक्सने कोणासोबत 5 वर्षांच्या प्रसारण सेवा करारावर स्वाक्षरी केली आहे? तर टाटा कम्युनिकेशन्स. जून 2024 मध्ये वर्ल्ड ॲथलेटिक्सने टाटा कम्युनिकेशन सोबत 5 वर्षांच्या प्रसारण सेवा करारावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे टोकियो वर्ल्ड चॅम्पियनशिप पासून सुरू होणाऱ्या मार्की इव्हेंटसाठी भारतीय दूरसंचार प्रमुख भागीदार बनला आहे. या कराराचे उद्दिष्ट नाविन्यपूर्णता आणि प्रेक्षक प्रतिबद्धता वाढवणे हा आहे. टाटा कम्युनिकेशन्स हे वर्ल्ड ॲथलेटिक्स सिरीज इव्हेंट्सचे होस्ट ब्रॉडकास्टर असेल. इमर्सिव्ह कव्हरेज आणि सानुकूल लाईव्ह कंटेंट संपूर्ण खंडांमध्ये वितरित करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.